हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता दुष्यंत समोर कृष्णा बाळजाबाईंचा खरा चेहरा आणणार आणि आता स्वतःच्या पोटचा मुलगा म्हणजे दुष्यंतच हाच बाळजाबाईंना तुरुंगात घालवणार. आता नेमकं सगळं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतोय की कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार माझ्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही शपथ घ्या की मी तुम्हाला जे सांगेन ते तुम्ही कराल. दुष्यंत म्हणतो, कृष्णा नेमकं तू काय सांगणार आहेस? कृष्णा म्हणते, घ्या तर खरी शपथ. दुष्यंत कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवतो, शपथ घेतो आणि मग कृष्णा दुष्यंतला तिच्याबरोबर घेऊन जाते. तर इकडे तोपर्यंत कृष्णाने जी काही आयडिया रचलेली असते तिला सुरुवात झालेली असते. आता ज्या ठिकाणी 22 वर्षांपूर्वी बाळजाबाईंनी त्यांच्या सवतीवरती म्हणजेच अनुसया आढळराव रांगडे पाटीलवरती गोळी झाडली होती, त्याच ठिकाणी आज पुन्हा एकदा अनुसया उभी असते. तिथेच बाळजाबाई आणि आढळरावसुद्धा असतात आणि आता बाळजाबाई म्हणत असतात, जो काही भूतकाळ यापूर्वी घडून गेला होता आज पुन्हा एकदा त्याच भूतकाळाची पुनरावृत्ती होणार. आज पुन्हा एकदा आढळराव रांगडे पाटील तुमच्या समोर तुमच्या या प्रिय बायकोला आणि माझ्या या सवतीला म्या मारून टाकणार. आता इकडे अनुसया म्हणत असते, बाळजा असं करू नकस, बाळजा सोड, मला जीवनदान दे. त्याबरोबर बाळजा म्हणत असते, जर तुला तुझ्या जीवाची पर्वा असती, जर तुला तुझ्या जीवाची फिकर असती का नाही तर तू इकडं आलीच नसतीस. पण तू इथं येऊन खूप मोठी चूक आणि पाप केलेलं आहेस, त्यामुळं आता तुला तुझा जीव गमवावा लागणार. जीव गमावल्याशिवाय तुझ्याकडे काहीही पर्याय नाही आहे अनुसया. आता मी तुला कायमचं संपवणार. गेल्या वेळी माझ्याकडनं चूक झाली होती, म्या तुला चुकून जिवंत सोडलं होतं, पण आता यावेळी मी पुन्हा ती चूक करणार नाही. बऱ्याच वेळा मला तुझा भास झाला, मला असं वाटत होतं की मला भास होतोय, पण नाही. आज मला खरं कळतंय की प्रत्येक वेळी तू जिवंत होतीस आणि तू माझ्या समोर येत होतीस. मला त्रास देण्याचं धाडस केलंयस तू. इतक्या सहजासहजी थोडीच न सोडेन तुला. नाही जन्माची अद्दल घडवली तर बघ, जे आज या वर्षांपूर्वी घडलं होतं तेच आज याच ठिकाणी इथंच इतक्या वर्षानंतर पुन्हा घडणार. आणि मग आता बाळजाबाई ह्या बंदूक रोखून उभ्या असतात. आता समोर उभी असलेली अनुसया म्हणत असते, बाळजा असं करू नकोस. हे बघ, 22 वर्षांपूर्वीसुद्धा तू हीच चूक केली होतीस. माझ्यापासून माझं घर, माझा संसार, माझा नवरा सगळं हिरावलं होतंस. काय मिळालं काय तुला हे सगळं करून? त्यावर बाळजा म्हणते, काय मिळालं? ते सगळं करूनच तर मला हे एवढं सगळं सुख, हे वैभव, हे ऐश्वर्य सगळं मिळालं. जर मी त्या दिवशी तुला मारलं नसतं तर मला हे सगळं मिळालं नसतं. त्याबरोबर हे सगळं काही आता दुष्यंत बघत असतो. दुष्यंतला कळतच नसतं हे सगळं काय सुरू आहे. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगं हा सगळा काय प्रकार आहे? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आपोआप तुमच्यासमोर सगळं चित्र उघड होईल. तुम्ही फक्त पुढं बघत जावा, तुम्हाला समजा कळेल. आणि दुष्यंत आता कृष्णाचं ऐकतो. तो पुढे बघत जातो आणि आता त्याला सर्व गोष्टी क्लिअर होतात की अनुसयाबाई ही आढळरावांची पहिली बायको आहे. आता बाळजाबाई बंदुकीतनं गोळी सोडणारच असतात, पण इतक्यात तिकडे दुष्यंत आणि कृष्णा धावत येतात. दुष्यंत बाळजाबाईंच्या हातातली बंदूक हिसकावतो तर कृष्णा बाळजाबाईंना मागे खेचते. तर लगेचच समर मागून येतो. आता अनुसयासुद्धा खूप घाबरलेली असते. समर आल्यावर अनुसया समरला मिठी मारते. समर अनुसयाला म्हणत असतो, ऐकू नको, तुला घाबरण्याची काय बी गरज नाही. तुझा पोरगा आलाय ना इथं, म्या काय नाही होऊ देणार तुला. त्याबरोबर दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणत असतो, बाप रे, म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला सुद्धा तुम्ही उतरलाय का की तुम्ही कोणाचा तरी जीव घेतलाय? माझं तर माझ्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास होत नाही आहे. जर मला हे कुणी सांगितलं असतं ना तर मी विश्वास ठेवूसुद्धा शकलो नसतो. बाळजाबाई, हे सगळं करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? लाज वाटली नाही का तुम्हाला? ते काही नाही. तुम्ही जो गुन्हा केला आहे ना त्याचं फळ तुम्हाला मिळायलाच हवं. त्याची शिक्षा तुम्हाला व्हायला हवी आणि त्याची शिक्षा हीच आहे की तुम्हाला कायदाच तुमची जागा दाखवून देऊ शकतो. त्याबरोबर आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा पोलिसांना फोन कर. बाळजाबाई आता लगेचच दुष्यंतच्या जवळ जातात आणि दुष्यंतच्या हातापाया पडत म्हणू लागतात, दुष्यंता अरे काय बोलायलास तू? हे पोलिसांनी बोलव म्हणजे काय? अरे याचा अर्थ मी समजायचं तरी काय? दुष्यंता हे बघ, आज पावतर मी जे काही केलं ते समजा तुझ्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या चांगल्यासाठी. आणि आज जेव्हा माझ्यावर वाईट वेळ आल्या तेव्हा तू असं म्हणायलास पोलिसांनी बोलव. ह्या समध्याने मिळून मला फसवलंय दुष्यंता. अरे या मिळून यांनी कट केलाय, यांनी जाणून बुजून इथं तुला आणलं आणि तुझ्यासमोर मला उघडं पाडलं. दुष्यंता मी खरं बोलायलोय, तू माझ्यावर विश्वास ठेव.
दुष्यंत म्हणतो काहीही असलं तरी सत्य हेच आहे ना की तुम्ही या अनुसयाबाईंचा खून करण्याचा प्रयत्न केला होतात. त्याबरोबर बाळजा म्हणत असते, अरे दुष्यंत प्लीज, हे बघ मी हात जोडतो तुझ्यासमोर, मी काय म्हणायलोय ते ऐकून घे. अरे ह्यो या समध्यांचा कट आहे दुष्यंता. अरे विचार कर, ह्या कृष्णीला तुला माझ्यापासून तोडायचं आहे, त्यासाठी तिनं हे सगळं केलं नसेल असं वाटतंय होय तुला? दुष्यंता विश्वास ठेव, म्या तुझी आई आहे. अरे म्या तुझ्या वाईटाचा आज पावत विचार केलेला नाही, मग या पुढं तरी म्या तुझ्या वाईटाचा विचार का करन? म्या खरं बोलायलोय, तू माझ्यावरच विश्वास ठेव. हे समज खोटं आहे, हे समज खोटं आहे. हा ना तुझ्या ह्या बायकोचा कट आहे. अरे जाणून बुजून ठरवून उमजून ती हे समजा घडवून आणायला. तिला ठावा आहे नवं, सध्या तू फक्त तिच्यावर विश्वास ठेवायला आहेस, फक्त तू तिचं ऐकायला आहेस म्हणून ती हे समजा करायला. तुला माझ्यापासून तोडायचं आहे. अरे पोरा ऐक माझं, ऐक. असं म्हणताना बाळजाबाईंच्या डोळ्यात आता अश्रू दाटून आलेले असतात. बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत बोल की काहीतरी, अरे लेका बोल. त्यावेळी दुष्यंत म्हणत असतो, ठीक आहे ठेवतो ना तुमच्यावर विश्वास, तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे असं मान्य करतो, पण एकदा तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगा की तुम्ही नाही केलेलं हे सगळं. तुम्ही या अनुसयाबाईंचा खून करण्याचा प्रयत्न नाही केलेला. ह्या अढळरावांची पहिली बायको नाही आहेत, तुम्ही हे सगळं केलेलं नाही आहे, बोला. मग मात्र बाळजाबाईंचं बोलणं बंद होऊन जातं. त्या गप्प असतात. दुष्यंतसुद्धा आता गप्प झालेला असतो. त्यावेळी समर हा दुष्यंतला म्हणतो, हे बघ दुष्यंता भावा, तू जो काही निर्णय घेशील तो निर्णय मला खात्रीनिशी ठावा आहे, योग्यच असेल. पर एक तुला विनंती करतो बघ, जो काय निर्णय घेशील तो निपक्षपातीपणे घे. जो काय निर्णय घेशील त्यामध्ये माझ्या आईचा पण विचार कर. माझ्या आई गेली 20-22 वर्ष जादा ह्या गावापासनं, तिच्या घरापासनं, तिच्या नात्यांपासनं, तिच्या माणसांपासनं, तिच्या नवऱ्यापासनं दूर राहिली आहे. आणि माझ्या वाट्याला पोरकेपण, माझ्या वाट्याला एकलेपण आलं ते तर वेगळंच. एवढा खंबीर बाप असताना बी मी अनाथ म्हणून लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळं तू जो निर्णय घेशील तो मला मंजूर आहे. पर एक डाव लक्षात ठेव, जो निर्णय घेशील त्यामध्ये आमच्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी घे. आधीच तू वचन दिलेलं आहेस गावामोरं समध्यासनी की तू गावाच्या भल्याचा विचार करशील, तू लोकांच्या भल्याचा विचार करशील. आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते दुष्यंत. त्याबरोबर आता समरने हे असं म्हटल्यावर मग दुष्यंत कृष्णाकडे बघतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा काय झालं? मी मगाशी सांगितलं होतं ना तुला पोलिसांना फोन कर म्हणून, पोलीस बोलव. अजूनही तुझा फोन पोलिसांना लागलेला नाही आहे का? कधी येणार आहेत पोलीस? किती वेळ लागेल पोलिसांना यायला? बाळजाबाईंनी जे काय केलं आहे ती चूक नसून तो गुन्हा आहे आणि गुन्ह्याची शिक्षाही मिळतेच. गुन्ह्याला माफी नसते, गुन्ह्याला शिक्षा असते. बाळजाबाई, आज खरं तर तुम्हाला माझी आई म्हणवून घेतानासुद्धा मला लाज वाटते. कळत नाही आहे की एवढी वर्ष तुमच्या प्रेमाची पट्टी माझ्या डोळ्यावरती कशी बांधली गेली होती की जी सुटत नव्हती. ते तर आभार कृष्णाचे की कृष्णामुळे ती पट्टी तरी सुटली. त्यावेळी आता कृष्णा ही पोलिसांना फोन करते आणि पोलिसांना सांगते, इन्स्पेक्टर साहेब, आपल्या माळावरच्या बाजूला जे जंगली भागाच्या पुढं थोडंसं मैदान आहे त्या मैदानाजवळ तात्काळ पोहोचा. पोलीस कशासाठी विचारतात? कृष्णा म्हणते, एक खूप गंभीर गुन्हा घडला इथं, त्या आरोप्यांना अटक करायला. त्याबरोबर पोलीस तिकडे येतात. आता पोलीस तिकडे आल्यावर दुष्यंत पोलिसांना सांगत असतो, ही माझी आई बाळजाबाई अढळराव रांगडे पाटील, हिनं या बाईचा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या वडिलांच्या पहिल्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पोलीस तुम्ही हिला घेऊन जा. त्याबरोबर बाळजाबाई पोलिसांना म्हणत असतात, माझ्या अंगाला हात लावायची हिंमत नाही करायची कुणी. कृष्णा म्हणते, मी सांगायलो नवं अटक करायसनी. त्याबरोबर पोलीस बाळजाबाईंना ताब्यात घेतात. त्यांच्याजवळची पिस्तूल असते ती सुद्धा ताब्यात घेतात आणि त्यानंतर आता पोलीस बाळजाबाईंना घेऊन जात असतात. बाळजाबाई आता दुष्यंत समोर हात जोडत म्हणतात, दुष्यंत अरे तू हे समजा काय करायला आहेस? तुला तरी कळायलं आहे काय? दुष्यंत अरे हे समजा नको करू रे, अरे म्या तुझी आई आहे, मला असं पोलिसांच्या ताब्यात देऊन तुला काय मिळणार आहे? दुष्यंत थांब. दुष्यंत जे वागायलाच ते चुकीचं आहे, पण दुष्यंत काहीच ऐकत नाही. पोलीस बाळजाबाईंना घेऊन तिकडनं निघून जातात. त्यानंतर दुष्यंतला आता खूप पश्चाताप झालेला असतो. दुष्यंत आता ढसाढसा रडत असतो. कृष्ण त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देते. मग अढळरावांच्या समोर येऊन अढळरावांच्या जवळ मान खाली घालून त्यांना म्हणू लागतो, आबा मला माफ करा, माझं चुकलं, मी खूप मोठी चूक केली. लहान असल्यापासून आजपर्यंत तुम्ही कसे वाईट आहात, तुम्ही कसे क्रूर आहात, तुम्ही कसे घृण आहात, मी याच गोष्टी बघितल्या. मी कधी असा विचारच केला नाही की आईने तुमच्याही बाबतीत काहीतरी चुकीचं घडवलं असेल. जी बाई एवढ्या अख्ख्या गावाच्या बाबतीत हे असं काहीतरी विचित्र घडवू शकते, ती बाई तुमच्याही बाबतीत काहीतरी करू शकते, हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही हो. मला माफ करा आबा. आबा म्हटलं तर चालेल ना मी सुद्धा तुम्हाला?
मला माफ करा, माझं चुकलं. एवढी वर्ष माझ्या डोळ्यावरती जी पट्टी बांधली गेली होती ती कधी उघडतच नव्हती, पण आज कृष्णामुळे ती पट्टी उघडली. कराल ना मला तुम्ही माफ? कराल ना माफ? असं म्हणून दुष्यंत आणखीन ढसाढसा रडतो. त्याबरोबर अढळराव दुष्यंतचे दोन्ही खांदे पकडतात आणि म्हणतात, अरे वेड्या, अरे बाळा, बा असतोच याच्यासाठी र. लेकरानं चूक करावी आणि बानं पोटात घालावी. लेकरानं तोंड भरून हाक मारावी आणि बानं त्याला साथ द्यावी. दुष्यंता, अरे माझी फक्त एवढीच इच्छा होती बाबा, ह्या जन्मात तरी तुला समजा सत्य समजावं आणि तू मला तुझा बा म्हणून स्वीकारावा. अरे तुझ्या आईनं लई काळी कर्म केली आणि त्या काळ्या कर्मांचा छठावा चिट्टा कधी तुझ्या हाती लागू नये नवं, म्हणून तिनं तुझी नाल ह्या गावापासून तोडली. तुला तिकडं कुठंतरी दूर विलायतेला शिकाया पाठवला, त्यानंतर तुला शहरातच राहायला दिलं. अरे विचार कर की, एवढी सरपंच आहे तुझी आई होती. तुझी आई कवा बी तुला बोलली का र गावाला ये, राहा, 4 दिवस माझ्या हातचं खा? नाही, कारण तिला कायम मनात ही भीती असायची की तुझ्यासमोर कधी तिचं पितळ उघडं पडायला नको. शेवटी देवाच्या दारात देर असते, अंधेर नाही र. तिचं पितळ उघडं पडायचं होतं, ते पडलंच बाळा. आणि तू मला माफ करायचा होतास, ते माफ बी केलंसच की. खरं तर एवढी वर्ष म्या त्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होतो जो गुन्हा म्या केलेलाच नाही आहे. आणि मग दुष्यंत अढळरावांना मिठी मारतो. हे सगळं काही समर दूर उभं राहून हसत बघत असतो. त्याबरोबर लगेचच दुष्यंत आणि अढळराव समरला सुद्धा हात पुढे करतात. समरसुद्धा आता त्या दोघांना मिठी मारतो. आता हे सगळं काही अनुसया आणि कृष्णा दोघीजणी बघत असतात. अनुसया मनात म्हणत असते, चला आता ह्या दुष्यंतला बी खरं समजलं, म्हणजे आता मला प्रॉपर्टी मिळणार, आता मला माझा हक्क मिळणार, आता म्या माझा हक्क मिळवू शकणार. तर इकडे आता बाळजाबाईंना तुरुंगात पोलिसांनी आणलेलं असतं. बाळजाबाई त्यांना म्हणत असते, ए तुम्ही मागं व्हा, सरका मागं. पण पोलीस तिचं काहीच ऐकत नाही, तिला काल कोठडीत टाकूनच देतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ बाळजाला भेटण्यासाठी अढळराव आणि दुष्यंत आलेले असतात. अढळराव आता बाळजाला म्हणत असतात, बाळजा, एवढी वर्ष तू मला त्या गुन्ह्याची शिक्षा देत होतीस जो मी केला बी नव्हता, पण आज म्या तुला त्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली आहे जो गुन्हा तू केलायस. काय मग कसं वाटायलंय तुरुंगात राहून आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना? बाळजा, आज पावतर सामान्य लोकांना, जनतेला तू लई त्रास दिलास. घरातल्यांची बी कधी तू गय केली नाहीस. त्या मैनावतीला कायम तुझ्या पायांच्या टाचेखाली ठेवलंस. माझं कुटुंब मोडलंस. माझ्या बायकोला, माझ्या अनुसयाला माझ्यापासून दूर लोटलंस. माझ्या लेकाला दुष्यंतला पण माझ्यापासून तोडलंस. त्याला कायमचं शहरात धाडलंस. माझ्याबद्दल कायम त्याच्या मनात ईश पेरलंस. पर शेवटी समद काही वाया गेलं. आज माझी दोन्ही पोरं माझ्याबरोबर आहेत. आयो, तुला माहीत नाही ना माझा दुसरा पोरगा समर. त्याबरोबर समरसुद्धा येतो. बाळजाबाईंसमोर आता तिघं बाप बेटे एकमेकांना मिठी मारतात. त्याबरोबर हे सगळं बघून बाळजाबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. पण आता बाळजाबाई काहीही करू शकत नसतात. बाळजाबाईंसमोर गप्प राहून हे सगळं बघण्याशिवाय पर्याय नसतो. अढळराव म्हणतात, बोल की बोल, अजून तोंड बंद कशा पाहिजे तुझं, बोल, तुला काहीतरी बोलायचं असणार, मला ठावा आहे. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अढळराव, मला ना वेळेची एक गोष्ट लई आवडते, ती म्हणजे वेळ सतत बदलत असते. आज जादा आनंदी होऊ नका. आजची वेळ तुमची आहे म्हणून तुमच्या बाजून आहे. उद्या वेळ माझ्या बाजूनं फिरली तर तुमची काय अवस्था होईल हे तुमचं तुम्हासनी बी कळायचं नाही. समजलं ना व? मी आज जेलात आहे, उद्या येईन की बाहेर सुटून. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कधीच नाही येणार तुम्ही बाळजाबाई. तुरुंगातनं सुटून बाहेर नाही येणार तुम्ही. खरं तर आजपर्यंत तुम्ही माझ्या वडिलांना, ह्या गावाला, समरच्या आईला जो काही त्रास दिलेला आहे ना, त्या सगळ्यासाठी तुम्हाला ही जी जेल झाली आहे ना, ती शिक्षासुद्धा खरं तर खूप थोडी आहे. तुम्हाला यापेक्षाही काहीतरी मोठी आणि भयावह शिक्षा मिळायला हवी. आणि तुम्ही बाहेर येण्याचं स्वप्न बघताय. मी हे स्वप्न कधीच खरं नाही होऊ देणार. बाळजाबाई, मी तुम्हाला तुरुंगातनं बाहेर कधी बी नाही सुटू देणार. कधी बी नाही, कधीच नाही. त्यासाठी चाहू मला जे करायला लागेल की नाही ते मी करेन. तुम्हासनी वाटत असेल म्या तुमचा पोरगा आहे, खरं तर मला लाज वाटते तुमचा मुलगा म्हणून घेताना, पण तरी पण आज बोलतो. तुमचा मुलगा आहे म्हणून मी तुम्हाला सोडून देईन, पण मी तसं काय बी करणार नाही आहे. मी तुमचा मुलगा जरी असलो तरी मी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने. त्याबरोबर समर हा सुद्धा आता मनातनं खुश होत असतो, कारण त्याला तर हेच हवं असतं ना की त्याला त्याचा हक्क मिळाला. पण आता मनातनं जरी तो खुश असला तरी बाळजाबाईंना तोंडावर तो दुःखी आहे असं दाखवत म्हणत असतो, खरं तर तुम्हाला असं तुरुंगात बघून मला लय वाईट वाटायलं.
कारण किती बी आणि काय बी झालं तरी तुम्ही माझ्या भावाची दुष्यंतची आई आहेसा. पर तुम्ही जे काही वागलाय की नाही त्या समध्याची शिक्षा तुम्हाला मिळायला हवी. माझ्या आईचा तुम्ही जो काही छळ केला आहे त्याचं फळ तुम्हासनी घावायला हवं आणि म्हणून तुम्ही तुरुंगात आहात ह्याचा आनंद मानावा की दुःख हे मला कळना झालं. त्याबरोबर आढळराव म्हणत असतात, पोरांनो पुरे करा. अरे ह्या बाईमोरं जादा काळ उभं राहू नका. ह्या बाईची नजर लई काळी आणि पापी आहे. कधी माझ्या लेकरांवर वाईट सावली पडल मला बी सांगता यायचं नाही. बास झालं आता, पुरे झालं. आपण आता इकडनं निघूया. ह्या बाळजाला जी काही शिक्षा द्यायची ते पोलीस न्याय संस्था देईलच. या समध्यात आपल्याला पडायची गरज नाही. पर बाळजा एवढं मात्र जाता जाता तुला नक्की सांगून जातो, आता कुठं तू आढळराव रांगडे पाटलाचं रूप पाहायला सुरुवात केली आहेस. आणखी तुला तर पुढं खूप काय काय पाहायचं आहे. एवढं बोलून आढळराव समर आणि दुष्यंतला घेऊन निघून जातात. बाळजाबाईला हे सगळं जे घडलेलं असतं त्याचा खूप राग आलेला असतो. बाळजाबाई आता रागानं जेलवरती जोरात स्वतःचा हात आपटतात. त्याबरोबर तिकडं इन्स्पेक्टर साहेब येतात आणि बाळजाबाईंना म्हणतात, बाळजाबाई हे तुमचं घर किंवा तुमची रेसिडेंटल प्रॉपर्टी नाही आहे की तुम्ही तोडफोड करायची. ही गव्हर्नमेंटची मालमत्ता आहे. त्यामुळं इथं काही बी नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्या आणि खात्री बी बाळगा. उगाचच्या उगाच हातपाय आपटू नका. इकडं हातपाय आपटून काय होत नसतंय. त्याबरोबर बाळजाबाई ह्या लगेचच आता म्हणायला लागतात, ओ इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आम्हाला शिकवायचं नाही आम्ही काय करायचं आणि काय नाही ते. आमच्या तुकड्यावर जगणारी माणसं तुम्ही अक्कल शिकवणार व्हय या बाळजाला तिनं काय करायचं आणि काय नाही ते. आता जेवढं म्या सांगतो नवं तेवढंच करायचं. लॉकअपमधनं बाहेर काढा मला. त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात, सॉरी मॅडम पण लॉकअपमधनं बाहेर तुम्हाला नाही काढू शकत. तुमच्यावरती गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला बाहेर फिरण्याची मुभा नसते. विसरलात होय. त्याबरोबर बाळजा म्हणते, गुन्हा सिद्ध व्हायचा अजून आमच्यावरचा. आम्हासनी वकील हवाय. तुम्ही आम्हाला फोन करण्यासाठी आमचा फोन द्या. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, माफ करा तुम्हाला तुमचा फोनसुद्धा मिळणार नाही. काय करायचं कसं करायचं ते सगळं नंतर पुढं आपण बघू. एवढी घाई काय. आतापर्यंत गावकऱ्यांना जो काही त्रास दिला आहे, जे काही त्यांच्या वाट्याला भोग आणलेत त्या सगळ्याची शिक्षा म्हणून थोडा वेळ जेलमध्ये तर बसून राहा निवांत बसून राहा. तसं बी आता हे तुमचं कायमचं घरच होणार आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई गप्प बसते. बाळजाबाई जरी वरून किती कठोर कणखर आहे ती असं दाखवत असली तरी मनातनं ती पूर्ण भेतरून गेलेली असते, घाबरलेली असते. ती विचार करत असते, अरे जर मला फोनसुद्धा नाही मिळाला तर मी घरी फोन कसा करू. मी इकडं तुरुंगात आहे, हे कुणाला सांगू कसं सांगू. माझ्या मदतीला कोण येईल कसं येईल. काय बी झालं तरी मला इकडनं बाहेर पडायचं आहे. पण मी इकडनं कुणाला कॉन्टॅक्ट करू. रातच्याला अचानक भयानक म्या निघून आलो होतो त्यामुळं कुणाला सांगू बी शकलेलो नाही की म्या इथं आहे. काय करू कसं करू ह्या विचारात बाळजाबाई मग्न असतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. हळद रुसली कुंकू असले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक